नमस्कार मंडळी, आज मी चांदणी चौकात उभा आहे आणि हा पुणे-बेंगलोर हायवे आहे। आज आपण मुळशीच्या दिशेला जाणार आहोत पौड इथे आणि मी तुम्हाला 125 एकरचा एक फार्म हाऊस प्रोजेक्ट दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 20 गुंठ्याचे आणि 1 एकरचे प्लॉट घेऊ शकणार आहात आणि मोठे प्लॉट असल्यामुळे रेटसुद्धा खूप कमी ठेवण्यात आलेला आहे। फुल्ली डेव्हलप असा अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे। तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल। अर्धा तासाचा प्रवास करून आपण या प्रोजेक्टवर आलेलो आहोत। बेलावडे नावाचं हे गाव आहे आणि या प्रोजेक्टच्या समोर हे प्रोजेक्टची कमान आहे। इथे सिक्युरिटी गार्ड असतात, 24 तास असतात आणि समोरच्या साईडला एक डॅम पण आहे, चिंचवड नावाचं ते डॅम आहे। आणि मी जेव्हा आत्ता प्रोजेक्टमध्ये आलो तेव्हाच मी बघितलं की सिटी बससुद्धा ह्या बेलावडे नावाच्या गावामध्ये आहेत। आता जेव्हा या प्रोजेक्टकडं मी निघलो होतो तर मला वाटलं नव्हतं की सिटी बस इथेपर्यंत येत असेल। मला वाटलं सिटी बस पौडपर्यंतच येत असेल, पण बेलावडे नावाच्या गावापर्यंत सिटी बससुद्धा येते। बाकी ह्या साईडचे जेवढे प्लॉट आहेत इथून तुम्हाला असा डॅम व्ह्यू दिसतो आणि पलीकडचे जे प्लॉट आहेत तिथून तुम्हाला पूर्ण 360 डिग्री व्हॅली व्ह्यू मिळतो। असे सिमेंटचे रोड बनवून तयार आहेत आणि ग्रीनरी खूप तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटेल, कारण तुम्हाला माहिती आहे की बोरवेल्ला, मावळ, मुळशी या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळं ग्रीनरी जी आहे ती जिथे बघाल तिथे तुम्हाला बघायला भेटेल। आणि जे डेव्हलपर आहेत त्यांनीसुद्धा बघा असे पामचे झाडं लावलेली आहेत रोडच्या साईडनी आणि छोटी छोटी झाडं पण आहेत शोभेची आणि वर तर खूप जास्त आहे। तर सगळ्या डिटेलमध्ये आपण जाऊन बघू। डिस्टन्सबद्दल मी तुम्हाला सांगतो। आता आपण तर चांदणी चौकातून सुरुवात केली होती, तर आपल्याला एक 28 किलोमीटरचं हे डिस्टन्स पडलं। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे ऑडीचं शोरूम आहे, पाषाणचा जो ब्रिज आहे तिथून पण येऊ शकता। त्याच्यानंतर बिटवाईज जी IT पार्क आहे बानेरमधले तिथून पण येऊ शकता। त्याच्या व्यतिरिक्त भुजबळ चौक आहे, भूमकर चौक आहे। भुजबळ आणि भूमकर चौकातून येत असाल तर तुम्ही फेज 3 करून घोटावडे फाट्यावरनं येऊ शकता आणि ज्या रूटने मी आलो चांदणी चौकातून तिथूनसुद्धा तुम्ही येऊ शकता। कुठून पण या, साधारणतः 30 ते 45 मिनटं तुम्हाला या प्रोजेक्टवर यायला लागतील। रोड अतिशय सुंदर आहे, पूर्ण सिमेंटचा रोड आहे। जो चांदणी चौकाकडून येत असेल किंवा तुम्ही भूमकर आणि भुजबळ चौकातून जर येत असाल तर तुम्ही पटकन पोहोचता। तर साधारणतः मी बघितलं आहे, एवढं वर्ष मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो, लोक 1 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर फार्म हाऊस प्लॉट घेणं, सेकंड होम बांधणं प्रेफर करतात। तर त्या अटींमध्ये हा प्लॉट जो आहे, हा प्रोजेक्ट जो आहे तो परफेक्ट बसतो। तर चला आता आपण ह्याच सिमेंटच्या रोडनी वर जाऊया आणि हा प्रोजेक्ट कसा दिसतो, कसा आहे तो डिटेलमध्ये समजून घेऊया। सो मंडळी, मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की ह्या 125 एकरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही 20 गुंठ्याचे आणि 1 एकरचे प्लॉट घेऊ शकणार आहात। पण प्लॉट घेण्यासोबत तुम्हाला इथं कुठल्या फॅसिलिटी मिळतात आहे त्या पण समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे। कारण की फार्म हाऊस प्लॉट जेव्हा तुम्ही घेता तेव्हा 2 टाईपचे प्लॉट असतात, 2 टाईपचे प्रकार असतात। एक तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याकडून कच्चा प्लॉट घेता, म्हणजे ॲज इट इज प्लॉट तुम्ही घेता आणि सगळ्या सुखसुविधा तुम्ही आणता। आणि दुसरा प्रकार जो असतो तो असतो प्रोजेक्टचा, जिथे डेव्हलपर असतात, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते स्वतः मॅनेज करत असतात आणि असे जे डोंगर उतारावरचे जे प्लॉट असतात, आता तुम्ही बघा 360 डिग्री तुम्हाला व्हॅली व्ह्यू दिसत असेल, कारण हा सगळा डोंगर उताराचा भाग आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत। तर अशा जागी रोड, लाईट, पाणी ह्या गोष्टी आणणं खूप चॅलेंजिंग असतं। आता हे सगळं फक्त एक्सपिरियन्स जे डेव्हलपर आहेत तेच करू शकतात। तर तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये बघू शकता की सिमेंटचे रोड पूर्ण असे बनवण्यात आलेले आहेत। त्याला प्रॉपर रोडला अशी बॉर्डर करण्यात आलेली आहे, छोटंसं फुटपाथ पण देण्यात आलेलं आहे। आणि आता मी जेव्हा खालून वर येत होतो ना, त्यावेळेस सगळे रोड जे आहेत ना असे ते कंटूरप्रमाणे बनवण्यात आलेले आहेत, म्हणजे असे स्ट्रेट रोड नाही, तसे झिगझॅगमध्ये बनवण्यात आले। त्यामुळे गाडी व्यवस्थित वरपर्यंत येते तुमची। आणि रोड बनवताना जिथे जिथे गरज आहे तिथे रिटेनिंग वॉल असेल किंवा पावसाळी गटार असतील, ती सगळी इथे बनवण्यात आलेली आहेत। आणि चांगली गोष्ट मला काय वाटली, मी स्वतः निसर्गप्रेमी असल्यामुळे झाडं खूप महत्त्वाचा फॅक्टर असतात। नाहीतर डोंगरावर प्लॉट विकताना अनेक जे डेव्हलपर आहेत ते त्याचं पूर्ण सपाटीकरण करून टाकतात। पण हे जे डेव्हलपर आहेत त्यांनी तसं केलेलं नाही आहे। जे जुनी झाडे त्यांना तसंच ठेवलं आहे आणि स्वतःकडून जेवढे झाड ॲड करता येतील तेवढे ते केलेत। आणि ही जी झाडं आहेत, ही जंगली झाडं आहेत, ही पटकन वाढतात, सावली पण देतात। अशी झाडं तुम्हाला बघायला भेटतील जिथं शक्य तिथं सगळीकडं तुम्हाला झाडं वर पण बघा तुम्ही, झाडं जी आहेत ती कट पण करण्यात आलेली नाही आहेत, उलट अजून ॲडिशनल झाडं जी आहेत तिथे लावण्यात आलेली आहेत। त्या व्यतिरिक्त तुम्हाला जिथे मग तिथं लालवालं जे दिसतंय ते लाईटचं पूर्ण 3 फेज कनेक्शन तिथं आणून ठेवण्यात आलेले आहेत आणि रोडला अशा लाल लाल कलरचे फीडर बॉक्स लावण्यात आलेले आहेत। म्हणजे जेव्हा तुम्ही इथं फार्म हाऊस बनवाल तर इथून तुम्ही लाईटचं जे कनेक्शन आहे ते घेऊ शकता। त्या व्यतिरिक्त हे असे सोलर लाईट इथे लावण्यात आलेले आहेत, हे दिसतात हे सगळे दिवसा चार्ज होतात आणि रात्री मग इथून हे लाईट चालू होतात। सो हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या व्यतिरिक्त असे चौकात तुम्हाला CCTV कॅमेरे पण दिसतील, ह्या साईडला पण आहेत, तिथं पण आहेत,
पुढच्या साईडला पण आहेत, हे सगळे सोलरवर लावण्यात आलेले आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे मिळतात. आहे महत्त्वाची गोष्ट पाण्याचं स्टोरेज त्या साईडला करण्यात आलं आहे. आपण तिथं 2 फार्म हाऊस बनवून तयार आहेत. तिथे जाऊया आणि पाण्याचं नियोजन पण बघूया आणि ते फार्म हाऊस कसे बनवले ते पण बघू, जेणेकरून तुम्ही जेव्हा फार्म हाऊस बनवायचा विचार कराल तर तुम्हाला तो फार्म हाऊस बघून त्याची एक आयडिया पण येईल की अशा पद्धतीचा फार्म हाऊस जो आहे तो इथे बनू शकतो. सो मंडळी, इथे एक सॅम्पल प्लॉट बनवून ठेवण्यात आलेले आहेत. आता 2 टाईपचे सॅम्पल आहेत. एकामध्ये फार्मिंग चाललं आहे आणि एकामध्ये पूर्ण हे असं फार्म हाऊस बनवून ठेवण्यात आलं आहे. आता हे समोर जे तुम्हाला दिसतं डिमार्केशन, हे व्हाईट पोल आणि ही जी पामची झाडं लावली आहे आणि हा टर्फ पण आहे आणि हे चिल्ड्रन प्ले एरिया असेल, हे असं वॉल कंपाऊंड, हे सर्वंट क्वार्टर, हे इथं स्विमिंग पूल, हे लॉन आणि हा फार्म हाऊस 850 स्क्वेअर फूटचा आहे. हे पूर्ण 1 एकर जागा आहे आणि 1 एकरमध्ये तसं 0.04चा FSI असतो, म्हणजे 40,000 स्क्वेअर फूटमध्ये 1600 स्क्वेअर फूटपर्यंत बांधकाम लिगली करता येतं. पण इथे ह्यांनी 850चंच केलेलं आहे. तर 850 स्क्वेअर फूटचा फार्म हाऊस कसा दिसतो तो आपण आतमध्ये जाऊन बघूया. पण ही गोष्ट मला एक छान वाटली बघा, इथे टर्फ बनवून ठेवण्यात आलेला आहे. तर तुम्ही शनिवार रविवार येऊन इथे एन्जॉय पण करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर मला तुम्हाला सांगायची झाली तर हे रेंट आऊट होतं आणि याला खूप चांगला रेंट मिळतो. जर तुम्ही याला शनिवार रविवार जर भाड्याने दिलं रेंट, तर याचा रेंट जो आहे तो खूप चांगला मिळतो तुम्हाला. अगदी 10 लोकं किंवा 15 लोकांना हे रेंट आऊट केलं जातं. त्याच्या खाली अजून एक फार्म हाऊस आहे. त्याच्या आधी आपण स्विमिंग पूल आणि सर्वंट क्वार्टर बघून घेऊया. इथं बघा 2 सर्वंट क्वार्टर आहेत. लेडीज जेंट्स वॉशरूम वेगळे आहेत. इथं प्रॉपर फरशी लावण्यात आलेली आहे. हे स्विमिंग पूलच्या अवतीभोवतीचा एरिया आहे. इथं बेबी पूल आहे. त्याच्यानंतर मोठ्यांसाठी पण स्विमिंग पूल बनवण्यात आले. ह्या साईडला लॉन आहे बघा प्रॉपर. हे 1 एकरचं सॅम्पल इथं बनवून ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 एकरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बरंच काही करू शकता. आता ही जी मोकळी जागा सोडण्यात आलेली आहे, तर जनरली टर्फ कोणी बनवत नाही. पण आता इथे प्लॉट घेण्यासाठी जे व्हिजिटर येतात त्यांच्यासाठी हे टर्फ करण्यात आलेले, की लोकं जर मुक्कामी राहिले तर त्यांना एन्जॉय करता यावं ह्या उद्देशाने. पण तुम्ही असं फार्म हाऊस बनवून पुढं फार्मिंगसुद्धा इथे करू शकता. कारण एवढी जागा मोकळी सोडण्यापेक्षा इथं जे फार्मिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होईल. आता हा बंगलोच्या बाहेरचा जो पोर्च असतो तो एरिया आहे. आता प्लॉट जर मोठा असेल तर असं बरंच काही तुम्हाला करता येतं. ते 850 स्क्वेअर फूटचं हे कन्स्ट्रक्शन आहे. हे लोड बेरिंगमध्ये असल्यामुळे काय होतं, हे FSIमध्ये काउंट होत नाही. त्यामुळे तुम्ही हे मोठं पण बनवू शकता. त्याच्या खालचा जो फार्म हाऊस आहे तो साधारणतः 2400 स्क्वेअर फूटचा बनवण्यात आला आहे. तर आपण आतून बघूया. सो हा लॉबी स्पेस इथं सोडण्यात आलेला आहे. इथं फॉयर स्पेस आहे. त्यानंतर हे तुम्ही लिव्हिंग बघा, किती व्यवस्थित लिव्हिंग इथे बनवण्यात आलेलं आहे. लिव्हिंग आणि डायनिंगमध्ये 2 पायऱ्या इथे बनवण्यात आल्या. तर बघा इथे अशा 2 पायऱ्या वर येऊन. आता फार्म हाऊसमध्ये काय असतं की मोठा प्लॉट असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी डिझाईन बनवता येते. हे फक्त मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून दाखवतो आहे. तुम्ही जेव्हा स्वतः फार्म हाऊस बनवाल तेव्हाच तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फार्म हाऊस बनवू शकता. आता खाली पण एक बनवून तयार आहे, तो वेगळ्या डिझाईनमध्ये आहे. आता हा इथे डायनिंग स्पेस बनवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही किचन बघा. आता ह्यांनी किचन छोटं बनवलं आहे कारण जनरली इथे लोकं जास्त किचन वापरत नाही. आणि किचन वापरायचं जरी असेल तर तिथं ते सर्वंट क्वार्टर आहे, तिथं किचन वापरलं जाते, तिथं जेवण बनवलं जातं. ते इथं फ्रीज ठेवण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हे पावडर रूम आहे या साईडला, तुम्ही बघू शकता. तुम्ही जर बाहेरून आलात तर ताबडतोब वॉशरूम यूज करायचं तर हे पावडर रूम म्हणतात त्याला. त्यानंतर हा 2 BHK आहे. या साईडला एक बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. ह्या दोन्ही बेडरूम आणि लिव्हिंगला एक भले मोठी बाल्कनी बाहेर बनवण्यात आलेली आहे. आता बाल्कनी म्हणण्यापेक्षा आपण त्याला डेक म्हणू, विविंग डेक म्हणू, की पुढून सगळा व्ह्यू आहे त्या साईडला. इथे एक टॉयलेटसुद्धा इथं ह्यांनी बनवलेलं आहे. वॉशरूम प्रॉपर बनवण्यात आलेलं आहे. दोन्ही बेडरूम जे आहेत ते मास्टर बेडरूम बनवण्यात आलेले आहेत. त्याचं इथं वॉर्डरोबसाठी पण जागा व्यवस्थित सोडण्यात आलेली आहे. त्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर लिव्हिंग मधोमध घेऊन दोन्ही बेडरूम असे बाहेर घेण्यात आले. तर हे रेप्लिका आहे. ते बेडरूम जसे तसंच हे बेडरूम आहे. आणि इथे स्लायडिंग डोर इथे बनवण्यात आलेले आहे. आता हे तिन्ही म्हणजे दोन्ही बेडरूम आणि लिव्हिंगला जोडण्यासाठी एक डेक सोडण्यात आले. आता खालचा बंगल्याचं डिझाईन तुम्ही बघितलं टोटली वेगळं दिसेल तुम्हाला बघा. आता हा प्लॉट जो आहे, हे जे जनरेटर ठेवलं तिथून हा 1 एकर प्लॉट आहे. तिथून त्यांनी सेपरेट रोड बनवलेला आहे.
आणि त्या साईडला बघा वेगळ्या डिझाईनचं फार्म हाऊस बनवण्यात आले. हे 2 BHK ते 4 BHK आहे. तर तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकता, कारण 20 गुंठे असेल किंवा 1 एकर जागा खूप मोठी असते, बरंच काही करता येतं. सो आता आपण काय करूया, वरच्या साईडला अजून 1 एकर प्लॉट आहे, तर तिथं त्यांनी फार्मिंग केलेलं आहे. तर 1 एकरमध्ये कशा पद्धतीने फार्मिंग केले ते सुद्धा एकदा बघून घेऊ, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की प्लॉट घेतल्यावर काय काय करायचं आहे. सो मंडळी, तुम्ही खाली बघितलं की 1 एकरमध्ये तुम्ही बंगलो कसा बनवू शकता, त्या व्यतिरिक्त तुम्ही फार्मिंग पण करू शकता. आता मी तुम्हाला फार्मिंग दाखवतो. त्याच्या आधी तुम्ही हे पण पाण्याचं कनेक्शन बघा, की आता इथे फार्मिंग चाललं आहे, तर इथं पाण्याची सेपरेट टाकी बसवण्यात आलेली आहे. कस्टमरनी स्वतः बसवलेली आहे. आता बिल्डरने जे नियोजन करून दिले ते खाली 4 लाख लिटरचं नियोजन आहे डॅमजवळ, आणि वरच्या साईडला इथे 4 लाख लिटरचं अजून एक नियोजन करून देण्यात आले. आता त्या डॅमजवळ अजून एक 6 गुंठे जागा डेव्हलपरने घेतली विहीर बनवण्यासाठी. सो तुम्ही हे फार्मिंग बघू शकता. बघा इथे आता या साईडनी अशा पद्धतीने आता इथं काय सगळ्या फळभाज्या लावण्यात आलेल्या आहेत. आता हे कांदे आहे, या साईडला पालक आहे, मेथी आहे, हे सगळं तुम्ही बघू शकता असं. आता हे जे कस्टमर आहेत हे सिटीमध्ये राहतात, पण त्यांनी इथे येऊन हे सगळं असं फार्मिंग केली आहे, कारण इथली जी जमीन आहे तुम्ही बघू शकता अशी लाल माती आहे, जी शेतीसाठी अतिशय योग्य अशी जमीन आहे. तर तुम्ही असं फार्मिंग करू शकता. आता हे 1 एकर जागा आहे. हे बघा इथं डिमार्केशन केले. हे बंगल्याच्या वरची जागा जी आहे, तर हे सगळं डिमार्केशन केलं आहे. आणि वरच्या साईडला इथं 2 टप्पे आहेत. म्हणजे हे 20 गुंठे प्लॉट आहे, हा 20 गुंठे. तर इथे तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला कोबी, फ्लावर, त्या व्यतिरिक्त बाजूनी पपईची झाडं लावलेली आहेत. तर बघा इथं अशा पद्धतीने पण तुम्ही फार्मिंग निश्चित करू शकता. तर इथे प्रॉपर एक केअरटेकर आहे डेव्हलपरनी दिलेला, तर ते ह्याची पूर्ण काळजी घेतात. हे बघा असे टमाटे लावण्यात आलेले आहेत, पपई आहे, हे कोबी, फ्लावर सगळं लावण्यात आलेलं आहे. त्या साईडला पण आहे बघा. तर असं 1 एकरमध्ये तुम्ही फार्मिंगसुद्धा करू शकता. तिथं त्या साईडला चिक्कू, त्यानंतर पेरू, त्याची पण झाडं लावण्यात आली आहेत, नारळाची झाडं आहेत. तर जर तुम्हाला शेतीची आवड असेल तरीसुद्धा तुम्ही असं 1 एकर जागा घेऊन त्याच्यामध्ये फार्मिंग करू शकता. किंवा इथं 20 गुंठ्याचे पण प्लॉट अवेलेबल आहे. आता ही 20 गुंठ्याची पट्टी खालची 20 गुंठ्याची आहे. तर ही एक आयडिया इथं होऊ शकते. सो मंडळी, आता आपला जिव्हाळ्याचा विषय घेऊ, तो म्हणजे रेट. तुम्ही म्हणाल 125 एकरचा प्रोजेक्ट आहे, 20 गुंठे किंवा 1 एकर प्लॉट घेऊ शकता, फॅसिलिटी मिळतात, वॉटर व्ह्यू आहे, हिल व्ह्यू, सगळं ठीक आहे. पण रेट काय आहे, तर रेट सांगतो मी तुम्हाला. त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जमीन ह्या विषयामध्ये व्हिडिओ बनवणारे आम्ही एकमेव आहोत, आणि खूप डिटेलमध्ये अभ्यासपूर्वक लीगल आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टीचेच व्हिडिओ आम्ही बनवतो. व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमच्या कस्टमरला, आमच्या व्ह्युअर्सला, फॉलोअर्सला जमीन घेताना कुठलीही मदत लागली तर ती 1 to 1 देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आता या प्रोजेक्टमध्ये जर रेट सांगायचं झालं तर 2 पद्धतीचे रेट इथं ठेवण्यात आलेले आहेत. 300 आणि 350 असे 2 रेट आहेत. आता ₹300 रेट जो आहे तो अशा लोकांना आहे जे 1 एकर प्लॉट घेतात आहे, आणि ₹350 रेट अशा लोकांना आहे की जे लोक 20 गुंठे प्लॉट घेतात आहे. सो अशा 2 पद्धतीचे रेट तुम्हाला इथे बघायला भेटतील. इथे प्लॉट घेऊन तुम्ही फार्मिंग करू शकता किंवा फार्म हाऊस बनवू शकता. फार्म हाऊससाठी अतिशय उत्तम असं लोकेशन आणि प्रोजेक्ट आहे, कारण पुण्यापासून 1 किलोमीटरच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सच्या आतमध्ये हे लोकेशन आहे, आणि रोड खूप चांगला आहे, पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे, मुळशीसारखा तालुका आहे, पाणी मुबलक प्रमाणात इथं अवेलेबल आहे, आणि निसर्ग खूप चांगला आहे ह्या भागामध्ये. गारवा जो आहे तो तुम्हाला इथे बघायला भेटेल. आणि फार्म हाऊस बनवून जर तुम्ही रेंट आऊट केला किंवा डायरेक्ट एअरबीएनबी सारख्या साईटवर जर तुम्ही पोस्ट केला तर रेंट आऊट जे आहे, रेंट आहे ते खूप चांगलं तुम्हाला इथे मिळू शकतं. म्हणजे अगदी एका दिवसाचं 20 ते 30 हजारापर्यंत रेंट जे आहे ते तुम्हाला इथे मिळू शकतं, ज्याच्या माध्यमातून तुमचं जे मेंटेनन्स आहे, केअरटेकरची जी म्हणजे केअरटेकरचा जो पगार आहे तो सुद्धा इथं आरामशीर निघू शकतं. आणि अशा लोकेशनला आजकाल लोक फार्म हाऊस घेऊन राहणं खूप पसंत करतात. तुम्ही मुळशी तालुक्यामध्ये अनेक रिसॉर्ट आहेत, तुम्ही त्याचं बुकिंग बघा. शनिवार रविवार तुम्हाला ते मॅक्सिमम फुल दिसतं, किंवा जे सणासुदीला सुट्टी असतात त्या दिवशी पण त्याचं बुकिंग ऑलमोस्ट फुल असतं. तर असं प्लॅनसुद्धा तुम्ही इथं करू शकता. आणि ROI जो आहे तो सुद्धा फार्म हाऊसमध्ये खूप चांगला मिळतो. ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता मुळशी धरणाजवळ, तर तिथं मी जेव्हा त्यांना विचारणा केली तर वर्षाला अगदी 5 ते 6% ROI सुद्धा इथे निघतो आहे फार्म हाऊस म्हणून. तर त्यामुळे तुमची जी प्रॉपर्टी ती लवकर लायबिलिटी फ्री होती आणि डेड इन्व्हेस्टमेंट होत नाही, काही ना काही रिटर्न येत राहतात. बाकी रिटर्नसाठी जर तुम्ही प्लॉट घेत असाल तर
अजून पण रिटर्नचे काही ऑप्शन आमच्याकडे आहेत. जसं आता मी स्वतः सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि SWPच्या माध्यमातून पण मंथली रिटर्न घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त गोल्डचा पण ऑप्शन आहे आमच्याकडं. अशाही काही कंपन्या आहेत ज्या तुम्हाला गोल्ड परचेसवर 25 ते 40% कॅशबॅक देतात. त्या व्यतिरिक्त शेअर मार्केट एक ऑप्शन आहे जिथे तुम्हाला 2 ते 4% मंथली रिटर्न देणाऱ्यासुद्धा कंपन्या आहेत. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला त्या कंपनीचं जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते देऊन टाकू आणि तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बाकी हा प्रोजेक्ट कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर नक्की करा. सबस्क्राईब कराल तर मुळीच विसरू नका, कारण आपलं हे बुकमाय वास्तूचे जे जमीन जुमला चॅनल आहे ते तुम्ही चॅनलवर जाऊन जर सगळे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला पुण्याच्या 360 डिग्रीचे व्हिडिओ, त्या व्यतिरिक्त कोकण आणि नवी मुंबईचे अनेक जागांचे व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळं जागा घेण्याची जी प्रक्रिया आहे, जागा घेणं हे तुम्हाला खूप सोपं होतं. जर तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरनं अख्ख्या पुण्याच्या जवळपास कुठं जागा विक्रीस आहे, काय रेट आहे, त्याच्यामध्ये कुठल्या फॅसिलिटी मिळतात हे सगळं समजायला सोपं जातं. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.